महादेवाच्या आईचं नाव सांगा, महादेवाच्या वडिलाचं नाव सांगा, ते कसे जन्माला आले ते सांगा. आणि आता शिवशंकराची कथा चालू झाली. पा सूतजी सांगतात की महादेवाला आई नाही, वडील नाही, ते स्वयंभू आहेत. व्यासांची लेखणी सांगते शिवपुराणामध्ये, न माता न पिता तस्य, न माता न पिता तस्य, म्हणजे त्याला आई नाही वडील नाही. न भार्या न सुता दया, त्याला भार्या म्हणजे एकंदरीत खऱ्या अर्थानं कुणीच नाहीये, तो स्वयंभू पहिल्यांदा निर्माण झालेला होता. आणि मग महादेवाचा जन्म आम्हाला सांगा. आणि शिवशंकराचा जन्म सांगू लागले सूतजी महाराज 88,000 ऋषीमुनीला. ऐका ऋषीमुनी हो, फार सुंदर कथा मी तुम्हाला सांगतो. पहा, महादेवानं आपल्या अंगातून 2 मुलं निर्माण केले होते. महादेवाने स्वतः आपल्या शरीरातून 2 मुलं निर्माण केले होते. एकाचं नाव आहे ब्रह्म, दुसऱ्याचं नाव आहे विष्णू, असं शिव महापुराण सांगतं. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे महादेवाची मुलं सांगितलेत शिवपुराणामध्ये. तुम्ही शिवपुराण घरी गेल्यानंतर काढा आणि एकदा वाचा, तुम्हाला ते सगळं स्पष्ट ऐकायला आणि वाचायला मिळेल. पहा, आणि काय झालं माहिती का, ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मलोकामध्ये गेले, भगवान विष्णू आपल्या वैकुंठामध्ये गेले, विश्रांती घेऊ लागले. एक दिवस ब्रह्मदेव वैकुंठामध्ये आले. ब्रह्मदेवाला आज अहंकार झालेला होता आणि ब्रह्मदेवानं विष्णूला आवाज दिला, हे विष्णू, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. भगवान विष्णू म्हणतात, वा रे वा, माझ्या नाभीतून तू जन्माला आला आणि तू म्हणतोस मी श्रेष्ठ. भगवंत म्हणतात मी श्रेष्ठ, ब्रह्मदेवा तुमच्यापेक्षा. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ, विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. दोघांचे भांडणं चालू झाले. आणि भांडणं कशामुळे चालू झाले? फक्त श्रेष्ठपणामुळे. आजकाल काय माहिती का, मी श्रेष्ठ, मला कोणीतरी चांगलं म्हणावं, लोकांची फार मोठी अपेक्षा असते हो. अरे पण मला हे म्हणायचंय की स्वतःची स्तुती करून घेण्यापेक्षा देवाची स्तुती करावी ना. हा, देवाची स्तुती करा, बाकी कोणाची स्तुती करू नका. रूप जर पाहायचं असेल तर स्वतःच नाही, देवाचं रूप पहा. आज माझा देव कसा दिसतो ते पहा. आपण रूप स्वतःच पाहतो. पावडर लावायचं, कुंकू लावायचं, काजळ भरायचं, आरशामध्ये पाहायचं आणि म्हणायचं, अगं बाई किती बेस्ट आहे मी. काय बेस्ट आहे? तिसऱ्या दिवशी ही राख रांगोळी आपल्याला गंगेत टाकायची, याचीच राख होणार आहे, सगळं जाणार आहे. आत्मस्तुती विनाश आहे. आत्मस्तुती कशाला करायची? स्वतःची स्तुती नाही करायची. जो व्यक्ती स्वतःची स्तुती करतो तो एकशी मूर्ख, त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाहीये. आणि जो व्यक्ती देवाची स्तुती करतो त्याच्यासारखा श्रेष्ठ कोणी नाहीये. म्हणून देवाची स्तुती करावी. जगायचंच आपल्याला किती दिवस. आत्मस्तुती केल्यानंतर काय क्षणिक सुख येते. आत्मस्तुती खऱ्या अर्थानं देवाची स्तुती व्हावी. एक दिवस प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे. कबीरदासजी महाराज सांगतायत, कबीरदासजी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे. माणसाने आत्मस्तुती करू नये, देवाची स्तुती करावी. माझ्याकडे आज अभंग भरपूर आहे, पण मी जास्त अभंगाला स्पर्श नाही करणार. आज मी थोडस कथेकडे जाणार आहे. आज माणसाला जगायचंच किती दिवस. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. ताड़ी वाजवा. क्या भरोसा है इस जिंदगी का, दम निकल जाएगा चलते चलते, दम निकल जाएगा चलते चलते. शम्मा बुझ जाएगी जलते जलते, बुझ जाएगी जलते. नाम रह जाएगा हो, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का.
जय हो. मोहब्बत रहेगी हम रहे ना मोहब्बत रहेगी हम रहे ना मोहब्बत रहेगी. एक दिवस प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे. एक दिवस आपण सगळेच जण जाणार. ब्रह्मदेव भांडू लागले, कथेकडे लक्ष राहू द्या. विष्णू भांडू लागले. कशामुळे भांडू लागले? मी मोठा. ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा. आत्मस्तुती विनाशाय. कबीरदासजी काय म्हणतायत? साधू संतांचे शब्द यासाठी आहेत की साधू संत म्हणतायत आत्मस्तुती करू नका. हम रहे ना मोहब्बत रहेगी हम रहे ना. दास्तां अपनी दुनिया कहेगी दास्तां अपनी दुनिया कहेगी दास्तां अपनी. दम निकल जाएगा हो दम निकल जाएगा आदमी का. साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का. जय हो. सर्वेश्वर भगवान की जय. नमः पार्वती पतये शिव हर हर. स्तुती करायची असेल तर देवाची स्तुती करावी. आत्मस्तुती विनाशाय. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ. विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. आपली कथा काय म्हणते बघा. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ, विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. आणि भांडण कशामुळे होतं सांगू का? अहंकारामुळे. ब्रह्मदेव भांडत होते, विष्णू भांडत होते. दोघांचा इतका वाद वाढला की 33 कोटी देवांना असं वाटलं आता तर जास्त वाद वाढला तर आता कठीण होईल. 33 कोटी देव विचार करतात जावं कोणाला शरण. मग 33 कोटी देव शरण गेले. ते प्रत्यक्ष कैलास पर्वतावर शिवशंकराला शरण गेले. 33 कोटी देव शरण गेले. आणि 33 कोटी देवांनी एकंदरीत हा वाद सांगितला, महादेवाला सांगितला. महादेवानी आकाशातून हे सगळं पाहिलं. आता देवादी देव आहेत ते काय करू शकत नाहीत आपले महादेव, भोळे महादेव. भोळ्या महादेवानी आकाशातून ढगातून पाहिलं की खरंच भांडण, आणि खरंच भांडणं चालू होती. देव काही पण करू शकतात. देवासमोर माणूस पाला पाचोळा रे. विज्ञान युगामध्ये कितीही विज्ञान युग पुढे जाऊ द्या,
विज्ञान युगामध्ये जो सज्ञानानं वागतो त्याला विज्ञान असं म्हणतात. हार्मोनियम. विज्ञान युगामध्ये जो अज्ञानाने वागतो त्याला विज्ञान म्हणत नाहीत. विज्ञान युगामधले लोक असं म्हणतात की आमचं विज्ञान पुढे गेलेलं आहे. मग मी विज्ञान युगातील लोकांना फक्त एक प्रश्न विचारतो की ही जमीन जी आहे ना, ही जमीन पीक देते. तुम्ही मिरचीचं झाड लावा, मिरच्या गोड येतात का तिखट येतात? तेच पाणी तुम्ही ऊसाला लावा, ऊस तिखट होतो का? नाही. पाणी एकच आहे. मग ऊसाला गोड करत कोण? विज्ञान युगामधले लोक म्हणतात देव दाखवा. मी देव दाखवतो. फक्त विज्ञान युगातील लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त विज्ञान युगामध्ये चमचाभर तुम्ही वारं दाखवा मला. वारं कसं काय दाखवता येईल महाराज? फक्त वारं झुळूक आल्यानंतर आपल्या अंगाला झुळूक लागली की फक्त ते आपल्याला कळतं. मग तसं देव दाखवता येत नाही. देवाचा तसा अनुभव घ्यावा लागतो. साधू संत निघाले होते. आमचे शांतीब्रह्मा एकनाथ महाराज निघाले होते, जाऊन बसले, त्यांनी ध्यान लावलं. आणि ज्यावेळेस त्यांना ध्यानामध्ये देव एकंदरीत दिसले, देव प्रगट झाले, त्यांना कळलं, देवाचा अनुभव आला. देव पहा यशी गेले आणि देवच होऊन या बैसले. ज्यावेळेस त्यांना अनुभव आला, म्हणून संतांनी लिहून ठेवलेलं आहे, गाथ्यामध्ये लिहून ठेवले की देव आहे रे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, माझा मी देवाचा. माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव 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 माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, माझा माझा माझा, माझा मी देवाचा. देव माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. साधू संतांचे शब्द आहे ते. देव माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा.
माझा माझा देव माझा मी देवाचा माझा 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 देव माझा 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 देव माझा देव माझा 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 देव माझा देव देव पहायाशी गेलं देवच होनी बैसलो. खऱ्या अर्थानं स्तुती करावी ती देवाची स्तुती करावी. पण आता हे दोघ जण देव भांडत होते, विष्णू आणि ब्रह्म. मी फक्त हा मुद्दा मांडतोय की आत्मस्तुती कधीही करू नका. हे देव अहंकारानं भांडत होते, विष्णू आणि ब्रह्म. आता हा वाद इतका वाद वाढला आणि त्यामुळे भगवंताला असं वाटलं, महादेवाला वाटलं वाद जास्त वाढू नये म्हणून दोनही देवांच्या मध्ये एक मोठी शिवपिंड, त्याला अग्निस्तंभ असं म्हणतात, अग्निस्तंभ धाडकन त्या ठिकाणी प्रगट झाला होता. आणि अग्निस्तंभ त्या ठिकाणी प्रगट झाला, दोन देव पाठीमागे सरकले, दोघांच्या मध्ये अग्निस्तंभ निर्माण झाला होता, म्हणजे शिवपिंड निर्माण झाली होती. आणि पृथ्वी तलावरती पहिल्यांदा शिवपिंड आपल्या या पृथ्वी तलावरती या ठिकाणी आलेली होती. आणि हे सगळं प्रकरण कुठं झालं होतं सांगू का? अरुणाचल प्रदेश इथं हे सगळं ही कथा झाली होती. आणि शिवपिंडीच्या रूपामध्ये भगवान शंकर पहिल्यांदा आपल्या पृथ्वी तलावरती आले. आणि म्हणून शिवपुराणाच्या माध्यमातून आपल्याला छानपैकी शिवजींचा पाळणा म्हणायचा आहे. कोणतंही पुराण काढा, एक लक्षात राहू द्या, प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवाचं वर्णन, त्या त्या देवाचा जन्म, त्या त्या देवाचा विवाह आणि पाळणा सुद्धा आहे. पहा, जो 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 रे त्रिनयना निज पंचानना सृष्टी संहार तमो गुना भोळ्या निरमर मना जो 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 रे त्रिनयना निज पंचानना जो 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 रे त्रिनयना सृष्टी संहार तुझतेने बहु झाली जागरणे तो ब्रह्म सांडुनिया त्वादेने निज निज सुख हे घेणे जो 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 रे नयना निज पंचानना सृष्टी संहार तमो गुणा भोळ्या निरमर मना जो 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 रे ऐसा बैरागी निसंगी होताशी तू जोगी तो तू स्त्री लागी अर्धांगी घेऊन फिरशी जगी जो 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 रे त्रिनयना निज पंचानना जो 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 रे त्रिनयना भक्त दयाळू तू असशी शंका नाही तुझशी कीर्ती
सांगावे तुझ पाशी त्र्यंबक प्रभु सुख राशी जो 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 नयना निज पंचाळना जो 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 नयना नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आज आपल्या या पावन भूमीमध्ये प्रतिष्ठापना तर झालेलीच आहे आणि त्यासोबतच शिवरात्रीच्या पर्व कालामध्ये शिवशंभूचा अवतार सुद्धा झालेला आहे. प्रत्येक पुराणामध्ये जन्म सांगितलाय. तुम्ही राम म्हणल्यानंतर राम जन्म येतो की नाही, कृष्ण जन्म म्हटल्यानंतर कृष्ण जन्म येतो की नाही. प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेंचा जन्म सांगितलेला आहे. आणि हा सगळा काही प्रकार एकंदरीत अरुणाचल प्रदेश या ठिकाणी झालेला होता. आणि आकाशवाणी शिवशंकरांनी केली होती, हे विष्णू हे ब्रह्मा दोघ जण भांडत आहात, मी श्रेष्ठ म्हणत आहात, तर फक्त विष्णू तू खालच्या या पिंडीच्या फक्त खालच्या मुळाशी जा आणि या पिंडीचं मूळ शोधून ये. कोण म्हणतं? शिवशंकर. आकाशवाणी झाली आणि सांगितलं, हे ब्रह्मा तुला गर्व झालाय ना, फक्त या पिंडीच्या वरच्या टोकाला जा, तू वरचा टोक शोधून ये आणि हे विष्णू तू मुळाशी जा या पिंडीच्या. या शोधून शिवशंकरांनी सांगितल्यानंतर ब्रह्मदेव वरच्या टोकाला निघाले. ती पिंड फार मोठी होती, जितकं उंच तोंड करावं तेवढी उंचची उंच ती शिवपिंड. विष्णू वरती ब्रह्म वरती निघाले, विष्णू खालच्या तळाला निघाले. बरं, भगवान विष्णू जेवढं खाली जाऊ लागले तेवढं ती शिवपिंड अजून खाली. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ, आता हे 7 तळ खालचे येते. हे खालपर्यंत गेले विष्णू, पण अजून काही त्या पिंडीचा मूळच शोधता येईना. थकून गेले भगवान विष्णू, थकून गेले. शिवपिंडीचा मूळ कशा शोधावा? पाताळापर्यंत गेले भगवान विष्णू आणि त्याच पाताळामध्ये भगवान विष्णूची भेट आपल्या गजाननासोबत झाली. आणि पाताळामध्ये गणपतीचा एक अवतार आहे, तो म्हणजे पाताल स्कंद गणपती म्हणतात त्याला. पाताल स्कंद गणपती भगवान की जय. खालपर्यंत गेले, पाताळ स्कंद गणपतीशी भेट झाली आणि गणपतीनं विष्णूला पाहिलं. गणपती म्हणतात, विष्णू इकडं कुठं? इकडं एवढ्या पाताळापर्यंत इकडं कुठं? मग भगवान विष्णूने सांगितलं की हे गणराया, आकाशवाणी झाली होती, मला सांगितलं की तू जर श्रेष्ठ असशील तर खालचं मूळ शोधून ये. आणि मग गणपतीनं सांगितलं, हे विष्णू तुम्हाला सांगतो, ज्याचा आदी आणि अंत लागत नाही त्यालाच महादेव असं म्हणतात. महान देव येते, आदी अंत त्यांचा लागत नाही. तुम्ही या घोटाळ्यामध्ये जाऊ नका. कोण म्हणताय? गणपती ही बुद्धीची देवता आहे. तुम्ही अजूनही गणपती पहा कसा आहे तो. गजानन गणपती असे ते लंबोदरे. पोराहो इकडे येऊ नका, तिकडे जा, खाली खेळा, इकडे यायचं. सूत महाभाग धन्नोसी पुरुषार्थवीत, धन्नोसी पुरुषार्थवीत. इकडं मुलाबाळांना फक्त कमिटीला विनंती, इकडे येऊ देऊ नका, मुलांना तिकडेच धरून ठेवा. अनाचल संकाश यदिदम लिंगमुक्तमम, यदिदम लिंगमुत्तमम, यदिदम लिंगमुत्तमम. गणपतीनं उपदेश केलेला होता की विष्णू तुम्ही ह्या भानगडीमध्ये जाऊ नका, ज्याचा आदी आणि अंत लागत नाही त्यांनाच महादेव असं म्हणतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या शिवशंभूला शरण जा आणि त्या शिवशंभूला फक्त एवढंच म्हणा की प्रभो तुमचा आदी अंत मला काही लागला नाही, मला मी खालपर्यंत गेलो पण तुमच्या मुळाचा शोध लागला नाही, मला क्षमा करा, मी शरण आलो. तुम्ही असं म्हणा महादेवाला, तिथं जाऊन म्हणा. महादेव फार दयाळू आहेत, तुम्हाला क्षमा करतील. गणपतीनं सांगितलं विष्णूला. मी म्हटलं ना, गणपती बुद्धीची देवता. गणपतीचे डोळे पहा कसे बारीक डोळे आहेत.
गणपतीचं पोट पहा, लंबोदर म्हणजे मोठा आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर गणपती कशावर बसतो? उंदरावरती. गणपतीचे डोळे बारीक आहेत. ज्या माणसाचे डोळे बारीक असतात त्याची नजर सुद्धा फार बारीक असते, हे लक्षात असू दे. आणि गणपती ही देवताच अशी आहे की या गणपतीकडे दैत्य येतात गाऱ्हाणं घेऊन, देव येतात गाऱ्हाणं घेऊन, पण गणपती इकडलं तिकडं कधीच करत नाही, तिकडल्या इकडं कधी करत नाही. पोटामध्ये चांगलं साठून राहतं म्हणून पोट मोठं आहे. आपल्या पोटामध्ये राहत नाही. तुला म्हणून सांगते बरं का, तुला म्हणून सांगते बरं का, तुला म्हणून सांगते बरं का, तुला म्हणून सांगते. असं करता करता सगळ्या पेशवी नगर सगळ्या सातारा परिसरात होऊन जातं. जिथं रुपये सुद्धा द्यायची गरज नाही, पण आपली ॲडव्हर्टाइजमेंट चांगली होते, ते म्हणजे हे 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 सगळं काही करायची गरज नाही, आपोआप ॲडव्हर्टाइज होते पा. खऱ्या अर्थानं गणपतीकडे दैत्य सुद्धा येतात, देव सुद्धा, पण पोट लंबोदरम नमस्तुभ्यम सततम मोदक प्रिय असा लंबोदर आहे. आणि त्या बुद्धीच्या देवतेनं विष्णूला सांगितलं भानगडीत जाऊ नका, हे भानगडीत जाऊच नका, तुम्ही फक्त महादेवाला शरण जा. ऐकलं. मग तिथं गणपतीनं विष्णूला पाताळामध्ये दूध दिलं. थकून आले होते, घामपुसत झाले होते, दूध दिलं. आणि ते पण गाईचं दूध दिलं बरं का. प्रत्येक माणसाने गाईचंच दूध प्यावं. आपण कोणतं दूध पितो? म्हशीचं दूध पितो की नाही? तुम्हाला माहिती का गोमाता का म्हणतो आपण गाईला? गोमाता शब्द काय आहे? कारण ती मोक्षाला नेणारी देवता आहे, म्हणून तो गोमाता आहे. मी तुम्हाला दाखवून देऊ का? गाईच्या पोटी वासरू जन्माला आलं, ते वासरू मोठं झालं, मग त्याला आपण बैल म्हणतो, त्याला तुम्ही नंदी बैल म्हणतात. आता नंदी बैल कोणाचं वाहन आहे? त्याच. उद्या आपण गाईची सेवा केली, गाईचे दूध जर पिलं, तर मग ही गाय त्या नंदीला म्हणजे आपल्या पोराला सांगेल की बाळा, हा जो गेलेला व्यक्ती आहे ना, तो माझा भक्त आहे, त्याने माझी खूप सेवा केली. तुझ्या मालकाला म्हणाव की याला कैलास पर्वतावर घेऊन जा. मग गोमाता सांगेल, आणि मग प्रत्यक्ष नंदी आपल्या मालकाला सांगतील, आणि मग महादेव त्या भक्ताचा उद्धार करतील. ही लिंक काशी आहे बरं का, ही काय साधारण लिंक नाहीये. आपला हिंदू धर्म काही साधारण नाहीये. अरे छत्रपती शिवरायांनी सगळं जीवाचं रान केलंय फक्त या हिंदू धर्मासाठी. आपल्या पूर्वजांनी सुद्धा रान केलंय फक्त या हिंदू धर्मासाठी. जेवढे काही थोर पुरुष होऊन गेले फक्त या हिंदू धर्मासाठी झटलेत. ते काय वेडे होते काय? त्यांना काय कामं नव्हते काय? साधू संताला काही काम नव्हतं काय? तुम्ही मूळ जर अभ्यास केला तर हिंदू धर्म हा मूळ आहे. आणि आता भगवान विष्णू आले आणि शिवशंकराला शरण आले. प्रभो क्षमा करा, तुमचा आदी अंत काहीच लागत नाही, मी मुळापर्यंत गेलो, काही शोध नाही लागला, मी शरण आलो, मला क्षमा करा. महादेवाने पाहिलं, ठीक आहे. आता महादेव म्हणतात, विष्णू थोडंसं थांब, ब्रह्माला येऊ दे. आता ब्रह्मदेव वरच्या टोकाला गेले होते त्या पिंडीच्या. जेवढे वर जाऊ लागले तेवढी शिवपिंड उंचशी उंच. असं म्हणतात की ब्रह्मदेव वरच्या टोकाला जात असताना ब्रह्मदेवाची भेट झाली होती, गोमातेशी भेट झाली होती. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, हे गोमाते, मला आवाज आला होता, आकाशवाणी झाली होती की ते वरच्या टोकापर्यंत जा, पण वरचा टोक शोधता येईना, तू फक्त माझ्यासोबत चल. आता जाता जाता परत ते केवड्याचं फुल भेटलं होतं, केवडा. त्या केवड्याच्या फुला सांगितलं, हे फुला तू सुद्धा माझ्यासोबत चल, गोमाते तू माझ्यासोबत चल. आणि देवाच्या कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी आकाशवाणी झाली होती, फक्त त्या महादेवाला सांगा की ब्रह्मदेव टोक पाहून आलाय. आता गाय म्हणते, तुम्ही खोटं नाही, मी सांगतो तसं करा फक्त. आता ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणून गोमाता निघाली, ते केवड्याचं फुल निघालं. आले ब्रह्मदेव आणि सांगितलं ब्रह्मदेवानं की मी त्या टोकापर्यंत जाऊन आलोय, वाटलंच तर माझ्यावर विश्वास नसेल तर गाईला विचारा आणि त्या केवड्याच्या फुलाला विचारा. आता खऱ्या अर्थानं भगवंताला राग आलेला होता महादेवाला. कशाचा राग आला होता? हा शेवटपर्यंत गेलाच नाही, हा खोटं बोलतोय, आणि वरतून या दोघांना सोबत आणलंय, गाईला आणि केवड्याच्या फुलाला. राग आला महादेवाला. महादेव तिथे प्रगट झाले आणि महादेवाला इतका राग आलेला होता की महादेव इतके संतापले होते. ब्रह्मदेव खोटं बोलले, त्यामुळे महादेवाच्या दोन्ही भ्रुकुटीमधून, दोन्ही भुवयाच्या मधून एक काल भैरव बाहेर पडला. तोच महादेवाचाच अवतार आहे. काल भैरव भगवान की जय. काल भैरव बाहेर पडले आणि भगवंतानी म्हणजे महादेवानं आज्ञा दिली काल भैरवाला, हे काल भैरवा, ब्रह्मदेव ज्या तोंडाने खोटं बोलले त्यांचा शिरच्छेद करा.
कालभैरवांच्या हातामध्ये एक असं नख होतं एवढं मोठं. कालभैरव आले. कालभैरव ज्या ब्रह्मदेवाने ज्या तोंडानं खोटं बोलले होते, ब्रह्मदेवाला पहिल्यांदा 5 तोंड होते. मग कालभैरवाने आपल्या नखांनी ब्रह्मदेवाचं ते तोंड कापलं होतं आणि ते तोंड कापल्यानंतर ब्रह्मदेवाचं ते तोंड जे उडत सुटलं कापल्यानंतर, आणि ते कुठं जाऊन पडलं माहितीये का? ते काशी क्षेत्री कपालमोचन क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जाऊन पडलं. आजही तुम्ही काशीला जर गेला तर तुम्हाला ते कपालमोचन क्षेत्र पाहायला मिळतं. एकदा जाऊन बघा काशीला गेलं तर तुम्ही. कपालमोचन क्षेत्र. महादेवाला आनंद वाटला. ब्रह्मदेवाचं एक तोंड कापल्या गेलं. आता ब्रह्मदेवाला फक्त 4च तोंड राहिले. आधी 5 होते, एक कापलं. महादेव आनंदित झाले. कालभैरवा, मी सांगितल्यानंतर माझ्या आज्ञेचं पालन केलं, जा तुला आशीर्वाद देतो. आजपासून काशीचा मुखिया तू राहशील. आणि त्या दिवसापासून काशी क्षेत्री हा कालभैरव आहे. तुम्ही जर कदाचित काशीला जर गेलात, काशी विश्वनाथाचं दर्शन जरूर घ्या, पण जोपर्यंत कालभैरवाचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळणार नाही. काशीला गेल्यानंतर कालभैरवाचं दर्शन घ्या. काशीला गेल्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घ्या. काशीला गेल्यानंतर अन्नपूर्णेचं दर्शन घ्या. हे 3 गोष्टी सांगितल्यात पहा. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, तुम्ही काशीला जर गेलात तर कवडी माता आहे, त्या कवडी मातेचं दर्शन घ्या. या 4 ठिकाणी जा तरच तुम्हाला पुण्य मिळतं. काशी तुम्हाला सोपं वाटलं काय? दर्शन घेतल्यानंतर पुण्य मिळायला सोपं नाहीये हो. अन्नपूर्णा लोक इकडे आल्यानंतर म्हणतात, महाराज अन्नपूर्णा दिसलीच नाही आम्हाला. आपण काय करतो माहितीये का? डोळे बंद करून दर्शन घेतो ना, त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा दिसत नाही. मंदिरामध्ये जातो, डोळे बंद करून दर्शन घेतो आपण. एक प्रश्न विचारू का महिलांना? महिला मंडळ जागे आहेत ना? एक प्रश्न विचारू का? मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन डोळे बंद करून घ्यावं का डोळे उघडे करून घ्यावं? काय म्हणणं आहे? मग लोक डोळे बंद करून दर्शन घेतात. काय चाललं रे? दर्शन डोळे बंद करून. महादेवाला राग 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 येत असत. उघड दिले डोळे, येला उघड दिले डोळे. अरे छानपैकी डोळे उघडे करून दर्शन घ्यावं. आज माझा शंभो शिवशंभू कसा दिसतो ते पाहावं. शिवशंभूवरती कोणतं फुल वाहिलेलं ते पाहावं. आज आमचे गणपती कसे दिसतात ते पाहावं. डोळे उघडे करून पाहावं, डोळे बंद करून नाही. काशी विश्वनाथाच्या अगदी बाजूलाच अन्नपूर्णा ती. त्या अन्नपूर्णेचं दर्शन जरूर घ्या तुम्ही. काशीला गेल्यानंतर एवढे दर्शन घेतले पाहिजे. गंगेचं स्नान केलं पाहिजे पहिल्यांदा. काशीचं दर्शन, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं पाहिजे. अन्नपूर्णेचं दर्शन जरूर घ्या. कवडी मातेचं दर्शन घ्या आणि कालभैरवाचं दर्शन घ्या. काशीला 3 नावं आहेत: काशी, बनारस, वाराणसी. हे मुख्य स्थान आहे आमच्या प्रभूंचं. ह्या मुख्य स्थानी जा. बरं, काशीच का महत्वाची महादेवाला माहिती आहे तुम्हाला? आपण सगळेजण काशीला जाऊन येतो, काशीला, आणि काशीला नुसतं जाऊन नाही तर तिथं काहीतरी सोडून येतो. परवा एका नवऱ्यानं आपल्या बायकोला विचारलं, का ग तू काशीला गेली होतीस का? म्हणे मग लग्नाच्या आधीच गेले होते. नवरा म्हणतो, काय सोडलं काशीला? म्हणे चिकू. नवरा म्हणतो, कशामुळे सोडला ग चिकू? ती म्हणते, मला आवडतच नव्हता. म्हणजे ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या सोडायच्या का? काशीला गेल्यानंतर काय सोडावं हे लक्षात घ्या. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ताठा, गर्व, अभिमान हे सोडायचंय. लोक काशीफळ सोडून येतात वेड्यासारखी. बरं, आपल्या पूर्वजांनी काशीफळ का सोडायला सांगितलं माहितीये का? काशीफळ पाहिलं, इकडे आल्यानंतर काशीफळ तुम्ही पाहिलं की तुम्हाला काशी विश्वनाथाची आठवण झाली पाहिजे, म्हणून ते काशीफळ सोडायला सांगितले. बाकी काही नाहीये, उद्देश कोणताच नाही. पण काशीला गेल्यानंतर हे जरूर सोडा. ताठा, गर्व, अभिमान हे आधी सोडून द्या आणि देवाच्या शरणी लीन व्हा. मी काहून बसतो देवाच्या समोर असं म्हणल्यानंतर कसं काय जमल बरं? असं नाही जमत. माणसाचा कुठेतरी विश्वास पाहिजे आणि शिवशंभूसाठी तरी आलंच पाहिजे. आमचा शिवशंभू फार भोळा आहे. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा,
हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा जय हो जय हो त्रिशूळ डमरू हाती अंगेनाचे पार्वती हो त्रिशूळ डमरू हाती अंगेनाचे पार्वती आवड तुला बेला आवड तुला बेलाची बेलाच्या पाराची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा महादेवा नमः पार्वती पतये हर हर महादेव महादेव ब्रह्मदेवावरती संतापले की ब्रह्मा तू खोटं बोललास जा मी तुला शाप देतो तू वर्षा टोकापर्यंत गेला नाहीस आणि इथं येऊन मला खोटं बोलतो तुला शाप देतो की भारत देशामध्ये कोणीही तुझा उत्सव करणार नाही भारत देशात तुझी कोणीही पूजा करणार नाही मंदिरं तुझे कोणीही स्थापन करणार नाही व्रत वैकल्य तुझ्या नावाने कोणीही करणार नाही आणि फक्त तुला भारत देशामध्ये एकाच ठिकाणी स्थान देतो आणि ते म्हणजे पुष्कर क्षेत्र तुम्ही जर पुष्करला जर गेला तर ब्रह्मदेवाचं फक्त एकच मंदिर आहे एक आमचे मित्र आहेत पहा फार मोठे कथाकार आहेत ते त्यांनी ठरवलं होतं की आपण मंदिर बांधून पाहू ते जरा यूपीचे आहेत आणि त्यांनी ठरवलं होतं त्यांचा मला फोन आला होता महाराज जी आप आओ आप आने के बाद बहुत आनंद मिलेगा पण त्यावेळेस काय कथा असल्यामुळे मी म्हटलं मी काय येऊ शकत नाही हम ब्रह्माजी की स्थापना कर रहे मी त्यांना म्हटलं ब्रह्मदेवाची स्थापना करू नका त्यांनी नाही ऐकलं त्यांनी ब्रह्मदेवाची स्थापना केली आणि ज्या दिवशी ब्रह्मदेवाची स्थापना केली त्याच दिवशी त्यांना देव आज्ञा दिली बा शिवशंकराची तुम्हाला सांगतो शिवशंकराने एकदा सांगितलं ना मग परत त्या भानगडीत जायचं नाही भारत देशामध्ये कोणीही तुला स्थान देणार नाही हा शाप आहे कोणाचा महादेवाचा ब्रह्मदेवाला आणि महादेव भगवान विष्णूला पाहून म्हणतात विष्णू आजपासून भारत देशामध्ये तुझेच व्रत वैकल्य चालतील आणि तुझ्या नावाने एक विशिष्ट महिना ठेवतो मी त्याला तुम्ही पुरुषोत्तम मास असं म्हणतात त्याला अधिक मास म्हणतात तुम्ही त्याला एवढं मोठं स्थान दिलं महादेवाने विष्णूला की कथा कीर्तन तुझेच चालतील माझे कमी चालतील पण तुझे जास्त चालतील शिवशंभू इतका दयाळू आहे की विष्णूला सगळं देऊन टाकलं
आणि शिवशंकर फक्त त्या केवड्याच्या फुलाकडे पाहून म्हणतात, दुष्टा, इथं आल्यानंतर खोटी साक्ष देतो, जा, तुला शाप देतो, आजपासून माझ्या पूजेतून तुला मी बाजूला करून टाकतो. आणि गोमातेला सांगितलं, इथं येऊन खोटं बोलतेस, आजपासून तुझे हे तोंड अपवित्र राहील आणि तुझ्या फक्त शेपटीची पूजा करते. केवड्याचं फुल शरण आलं, प्रभो, गोमाता शरण आली, प्रभो क्षमा करा, आम्ही मुद्दामून खोटं नाही बोललो महादेवा, आम्हाला ह्या ब्रह्मदेवाने सांगितले, तुम्ही साक्ष द्या म्हणून. आम्ही तरी काय करणार, कारण तो निर्माता आहे ना, तो ब्रह्मदेव निर्माता आहे. आम्ही त्याचं ऐकलं. ब्रह्मदेव शरण आले, क्षमा याचना करत होते, महादेवा क्षमा करा मला, मी चुकलोय. शेवटी भगवान विष्णूनं विनंती केली, प्रभो तुम्ही शांत व्हा, असं करू नका, तुम्ही या सगळ्यांना अभयदान द्या, काहीतरी उशाप द्या. आणि म्हणून ब्रह्मदेवाला उशाप दिला होता की सगळे लोक तुझी पूजा उदक शांतीच्या दिवशी करतील. व्यक्ती गेल्यानंतर गोड जेवणाच्या दिवशी, त्याला तुम्ही गंगा पूजन म्हणतात, त्याला काही लोक उदक शांती असं म्हणतात. आणि केवड्याच्या फुलाला सांगितलं, मी तुला शाप दिलाय, मी तुला पूजेतून वर्ज्य केलेलं आहे. ज्या माणसाला माहिती असून त्यांनी माझ्या शिवपिंडीवरती केवड्याचं फुल जर वाहिलं तर त्याला मी नरक देईल. पण न कळत, माहिती नसताना न कळत जर मला तू म्हणजे केवड्याचं फुल जर वाहिलं तर मात्र मी त्यावेळेस तुला मी स्वीकारल, न कळत आला तर स्वीकारल. शिवशंभू म्हणतात, न कळत, माहिती नाही आहे ना तोपर्यंत माफी बघा. आता कळालंय ना, केवड्याचं फुल वर्ज्य आहे आमच्या शिवशंभूला. आणि गोमातेला सांगितलं, गोमाते तुझं हे तोंड अपवित्र राहील, सगळे लोक तुझ्या शेपटीची पूजा करतील, पण काळजी करू नको की सगळे लोक तुझी मात्र सेवा करतील. तुझी सेवा केल्यानंतर प्रत्येक माणसाला मोक्ष मिळेल. शिवशंभू फार दयाळू आहेत. आशीर्वाद दिला. कैलास पर्वतावरती शिवशंभू निघून गेले आणि ब्रह्मदेव घरी आले. सगळे देव घरी आले. ब्रह्मदेव घरी आल्यानंतर ब्रह्मदेवाला हुरहुर वाटत होती, चुकलोय मी. तुम्हाला सांगू का, चूक मान्य करायला सुद्धा फार ताकद लागते बरं का. चूक मान्य करायला फार ताकद लागते. नवरा जेवायला बसल्यानंतर नवऱ्यानं फक्त एवढंच म्हणावं की आजची भाजी चांगली झाली नाही, किती खेकसावून जातात तुम्ही धावून. तुम्हाला बाहेरचं चांगलं वाटतं ना, घरचं चांगलं वाटतच नाही ना, किती किती बोलतात बरं. तुमची जीभ ताबरी झाली ना, असं म्हणले की 10 गेले 5च राहिले. तो बिचारा बोलतच नाही, आपलं खायचं आणि गपचूप पडायचं तिकडं, न बोललेले बरं. चूक मान्य करायला फार मोठी ताकद लागते. मग जेवायला बसल्यानंतर मग तुमच्या लक्षात येतं, अगं बाई मीठच टाकलं नाही. मग तुम्ही मग मनामध्ये विचार करत, बघत बोलले मी त्यांना. चूक मान्य करायला सुद्धा फार मोठी ताकद लागते. आणि याच्या पुढचं सांगू तुम्हाला, स्तुती करण्यास सुद्धा फार मोठी ताकद लागते. ज्याचं हृदय महान असतं तोच व्यक्ती स्तुती करू शकतो. सामान्य ज्यांचं हृदयच संकुचित आहे तो व्यक्ती स्तुतीच करू शकत नाही. फार महान लागतं. या दोन्ही गोष्टी करण्यास फार महान लागतं गोष्टी. आणि आता प्रकार इथे असा झाला की ब्रह्मदेवाला वाटलं की माझं चुकलंय. ब्रह्मदेव निघाले आणि ब्रह्मदेव शिवशंकर वैकुंठामध्ये आले महादेव या विष्णूकडे. आणि विष्णूला सांगितलं, हे विष्णू, माझ्या हातून चूक झाली, आपण दोघंही जण जाऊ ना कैलास पर्वतावर महादेवाला क्षमा मागायला. भगवान विष्णू म्हणतात, ठीक आहे. निघाले भगवान विष्णू, ब्रह्मदेव निघाले, दोघंही जण कैलास पर्वतावरती आले आणि दोघांनी सुद्धा पाद्यपूजा केली. प्रभो मला क्षमा करा, पाद्यपूजा केली. आणि भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवानं पाद्यपूजा केली होती. तो दिवस कोणता होता सांगू तुम्हाला, तो उद्याचाच दिवस आहे, तो म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे पहा. आणि महाशिवरात्रीच्या त्या दिवशी आमचे शिवशंभू जागृत असतात. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासून महाशिवरात्र करण्याची पद्धत चालू झाली. जो व्यक्ती फक्त महाशिवरात्रीच्या पर्व कालावर फक्त तांब्याभर पाणी मला वाहील, त्या सगळ्या भक्ताची इच्छा मी पूर्ण करेल, असा महादेवाचा आशीर्वाद आहे. उद्याचा दिवस चांगला आहे बरं का, महिलांना बोलतोय. आणि त्यातही पुरुषांना सुद्धा सांगतोय, एकट्याने नाही तर दोघांनी यावं पूजा करावी. शिवरात्रीचा पर्वकालच इतका चांगला आहे उद्याचा की इथं तुम्ही शिवशंभूची पूजा करणार आणि त्यातही त्यांचाच ग्रंथ आहे, या ग्रंथाची सुद्धा पूजा करणार. आशीर्वाद आहे. जो व्यक्ती शिवपुराणामध्ये या फक्त ग्रंथावर नतमस्तक झाला तरी त्याची इच्छा पूर्ण करेल. किती भोळा आहे आपला महादेव. म्हणून आपण इथं येतो, दर्शन घेतो, काही ना काहीतरी ठेवतो, नतमस्तक इथं होतो आपण. इथं नतमस्तक होतो आपण, हे महत्वाचं.
आणि सुख जर प्राप्त करायचं असेल तर फक्त शिवचरणावरच सुख प्राप्त होईल. आणि मग ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतात, महादेवा आम्हाला गुरुमंत्र द्या ना. महादेवानं दोघांच्या कानामध्ये मंत्र दिला होता आणि तो मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय हा मंत्र दिला. पहा, देवांच्या बायका आल्या, त्यांच्या कानामध्ये मंत्र दिला, श्री शिवाय नमस्तुभ्यम. म्हणून त्या दिवसापासून ही म्हणण्याची प्रथा आहे, बाईनं फक्त श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र म्हणावं. ओम नमः शिवाय हा मंत्र फक्त पुरुषांनी म्हणावं. ऐकताय ना तुम्ही? म्हणून फार महत्व सांगितलंय. जगाच्या पाठीवरती पहिले गुरु जर कोण असतील तर शिवशंकर आहेत. आपल्या भारत देशाच्या चारही दिशेला 4 शंकराचार्य आहेत. माहिती का तुम्हाला? 4 शंकराचार्य. आणि हे 4 शंकराचार्य म्हणजे कोणाचं रूप आहे? ते महादेवाचंच रूप आहे. रक्षण करण्यासाठी बसलेले आहेत ते. म्हणून एखादी मोठी धर्मसभा जर असेल, मोठी धर्मसभा भारत देशाची, तरच ते 4 जण एकत्र येतात. आपले हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे. दोघांच्या कानामध्ये मंत्र दिला. पहिले गुरु शिवशंकर, त्यानंतर हे गुरुपद गुरु दत्तात्रयाकडे आलं, त्यानंतर हा गुरुपद नवनाथांकडे आलं, नवनाथापैकी मच्छिंद्राकडे आलं, मग गोरक्षांकडे आलं. बघा हे गुरुपद कसं आलं ते. त्यानंतर गहिनीनाथाकडे, नवनाथाकडे, त्यानंतर हे गुरुपद निवृत्तीनाथाकडे आलं, निवृत्तीनाथाकडून ज्ञानदेवांकडे आलं, ज्ञानदेवांपासून हे गुरुपद मुक्ताबाईकडे आलं, मुक्ताबाईपासून हे गुरुपद नामदेवाकडे आलं, नामदेवानंतर हे गुरुपद वारकरी संप्रदायाकडे आलं, आणि वारकरी संप्रदायापासून मग अनेक ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांच्याकडे हे गुरुपद आलं. पण जगाच्या पाठीवरती पहिले गुरु जर कोण असतील तर पहिले गुरु आमचे महादेव आहे. दोघांच्या कानामध्ये मंत्र दिला आणि सांगितलं या मंत्राचा जप करा. म्हणून वेळोवेळी हा मंत्र आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सगळ्यांनी जप करा, थोडासा भजन करा, जरा ताजी तवानी हो आपण. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. सगळ्यांनी म्हणा जय हो. आता उद्याचा दिवस बाकी आहे आणि परवाचा दिवस मस्तपैकी देवाचं भजन करायचं. सर्वेश्वराय शिव सर्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. जय हो. भजन आणि भोजन मोठा आनंद आहे. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय काशी विश्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय.